जय शिवराय. नमस्कार मंडळी, मी तेजस्वी आणि आपण पाहतात आपलं चॅनल ब्लॉगर तेजू. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की विशाळगडाची सफर आपण केली, पण विशाळगडाची फक्त सफर करून तिथल्या वास्तू पाहून विशाळगड आपल्याला समजला का? तर नाही, कारण विशाळगडाच्या प्रत्येक दगडात, प्रत्येक वास्तूमध्ये तर इतिहास दडलेला आहे. आणि तो इतिहास काय आहे किंवा महाराजांचं विशाळगडाशी जोडलेलं नातं आणि वीरप्रभू बाजीप्रभू देशपांडे यांचं विशाळगडाशी जोडलेलं नातं आणि विशाळगडाला इतिहासाचा साक्षीदार किंवा अनेक प्रसंग विशाळगडाने पाहिले आहेत. ते प्रसंग, तो इतिहास आज आपण जिवंत करणार आहोत. या वास्तूंमधून, इथल्या ह्या वेगवेगळ्या रचनांमधून तो इतिहास आपण जगूयात, पुन्हा अभ्यासूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. चला मग सुरू करूयात या विशाळगडाच्या बुलंद अशा इतिहासाला. कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला विशाळगड समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर आहे. पूर्वी या गडाला खेळणा म्हणून ओळखलं जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर त्याचे नाव विशाळगड ठेवले असे मानले जाते. विशाळगडाला लाभलेला सगळ्यात मोठा इतिहास म्हणजे महाराजांची पन्हाळ्यावरून सुटका आणि त्यानंतर बाजीप्रभूंनी त्यांच्या पराक्रमानं घोडखिंडीची पावनखिंडी गेली. चला आज याच इतिहासाकडे वळूयात. इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. अनेक महिने वेढा सुरू होता. अशा परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्रीच्या अंधारात पन्हाळगडावरून सुटण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचं अंतिम लक्ष होतं विशाळगड. महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचावेत म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत प्राणपणाने लढा दिला. तोफेचा आवाज ऐकेपर्यंत त्यांनी खिंड लढवली. या अद्वितीय बलिदानामुळेच महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचले. त्यानंतर घोडखिंडीला पावनखिंड हे नाव मिळालं. आता आपण ज्या विशाळगडावर उभे आहोत त्या गडाने स्वराज्याच्या अनेक चढउतारांना जवळून पाहिलं आहे. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच काळात नाही, तर पुढे छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या संघर्षातही या गडाचे महत्त्व कायम राहिलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर औरंगजेबाने संपूर्ण मराठा साम्राज्य संपवण्याचा प्रयत्न केला. अशा कठीण काळात छत्रपती राजाराम महाराजांनी स्वराज्य टिकवण्यासाठी डोंगरी किल्ल्यांचा आधार घेतला होता. विशाळगड हा त्यापैकीच एक महत्त्वाचा आधारगड ठरला. पुढे महाराणी ताराराणींनी मराठा सैन्याचे नेतृत्व स्वीकारलं. सह्याद्रीतील विशाळगडासारखे किल्ले त्यांच्या लढ्याला बळ देणारे ठरले. या गडांमधून मराठा सैन्याची हालचाल, नियोजन आणि संरक्षण अधिक प्रभावीपणे करता आलं. इशिगिला, भोजगड, खिलखिला, खेळणा आणि विशाळगड असा या विशाळगडाच्या नावांचा प्रवास. इसवी सन 1190च्या सुमारास हा किल्ला बांधला गेला असे आपल्याला इतिहास सांगतो. नंतर यादव आणि यादवांनंतर बहामनी अशा सत्ता उदयास आल्या आणि त्यांनी त्यांच्या काळात या किल्ल्यावर राज्य केलं. आपण पाहिला तो इतिहास आदिलशाही साम्राज्यातून महाराजांनी किल्ला जिंकल्यानंतरचा. या पावसाळी दिवसांमधून विशाळगडाचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. आज हा इतिहास अनुभवताना आपल्याला जोड मिळाली ती मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि थंड वारा. या वातावरणात विशाळगडाचा इतिहास पुन्हा जिवंत झाला. विशाळगड हा फक्त पर्यटन स्थळ नाही, तर स्वराज्याचा अभिमान आहे आणि शौर्याची प्रेरणा आहे. तुम्ही अजून विशाळगड पाहिला नसेल तर नक्की भेट द्या आणि त्याचा इतिहास जाणून घ्या.